हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा व्लॉग असणार आहे तो मस्त आज सत्यनारायणची पूजा होती तर आज पुरणपोळीचा बेत आखला होता. नानी पण आली होती मदतीसाठी. तर मग मला जायला वेळ झाला. तोपर्यंत सगळे बरेच तयारी झाली होती. नानी सांगते की मी ह्याचा आमटीचा येळणाची आमटी का वेळणाची आमटी असं म्हणतात, प्रॉपर नाव माहिती नाही, पण ते करेक्शन करा तुम्ही. पण ते आमटी बनवायचं साहित्य तयार झालं होतं. इकडं श्रद्धाने पुरण वाटायला पुरणचं जे सारण असे ते तयार केलं आणि त्यानंतर मामीने मला ते हॉलमध्ये आणून दिलं वाटण्यासाठी. मी ते जाळीच्या मदतीने म्हणजे त्याने फास्ट होतं म्हणून त्याने वाटायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे पुरण खूप छान बारीक झालं. त्याने एक वाटी घ्यायची, एक जाळी घ्यायची, खाली खोलगट काहीतरी असेल हवं त्या पद्धतीने हे बनवायला सुरुवात केली. तर आज सत्यनारायणची पूजा असल्या कारणाने खूप गडबड घाई होती, कारण मला जायला लेट झाला. कारण घरातलं सगळं माझ्या छकुलीचं आणि माझ्या बच्चूचं आवरून जायला वेळ झाला. मला सगळं घरात आज दोन्ही मावशी आल्या नसल्या कारणाने सगळी कामं करावी लागली. त्यानंतर मला गेल्यानंतर आज वेळ झाला, त्यामुळे मी पुरण वाटायला घेतलं डायरेक्टली. येस, इकडे तयारी करत होते नानी आमटी बनवायची. खूप छान लागते पुरणपोळीपासून बनवलेली पुरणाची जी आमटी असते ती खूप छान लागते. आणि येस, हे आहे त्याचं काढलेलं पाणी, डाळीतून काढलेलं पाणी, आणि इकडे तयार केलेला आहे मसाला. तर नानी हे करत होती, मस्तपैकी भाजून घेत होते मसाला सगळा, आणि त्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स हवेत ते टाकत होते. आता ते इन्ग्रेडियंट्स एवढे मला माहिती नाही जे जे टाकले आहेत ते, पण बरेच टाकलेले आहे त्याच्यामध्ये ते डाळीचं पाणी ॲड केलं. बस, आमटी खूप छान लागते पुरणाची आमटी. तर अशा प्रकारे मसाला वगैरे तिखट वगैरे ॲड करून आमटी तयार झालेली आहे. ती थोडी मंद आचेवरती उकळायला ठेवतात. त्यानंतर छान असं त्याला तवंग येतो, कट येतो, आणि तो छान लागतो आमटी. येस, बघत असाल तर किती काय काय ॲड करतात ते तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. इकडं माझं पुरण वाटून झालं होतं. ओके, त्यानंतर नानी आली, गोळे करून देते म्हटले पुरणाचे, आणि तू लाटून घे. त्यानंतर मी एक एक गोळे बनवत होती. पहिल्यांदा नैवेद्याचं छोटे छोटे गोळे बनवले पुरण ॲड करून. त्याला मराठीमध्ये हुंडे बनवले, हुंडे छोटे छोटे. आणि ते लाटण्यासाठी नानी माझ्याशी गप्पा टोकत होती की हां, आपण हे आधी देवाला किती बनवायचे, काय कसे बनवायचे हे ठरवत होतो आम्ही. त्यानंतर बनवलं, आणि त्यानंतर गणपती बाप्पा जिथे विराजमान आहेत त्याच हॉलमध्ये आम्ही हे केलं. त्यानंतर इकडे आमटी तयार झाली होती बऱ्यापैकी, उकळी यायची बाकी होती. त्याला मस्त तवंग आला आहे, त्याला मस्त असं आमटी, आणि खूप चविष्ट असं दिसत होतं ॲक्च्युली त्याच्यावरून इमॅजिनेशनल. कारण आमचा त्या उपवास होता त्यामुळे मी चाकून बघू शकत नव्हते. येस, त्यानंतर मी लाटायला घेतली हुंडी, आणि त्यानंतर छोटे छोटे नैवेद्य असतात ते पहिले लाटून घ्यायचे होते. पहिल्यांदा मी लाटायला घेतले, आणि हे मैद्यापासून केलं असल्यामुळे थोडंसं लाटायला परेशानी होत होती, म्हणजे जास्त पसरत नव्हतं ते. प्रयत्न केला. येस, नानी म्हटली राहू दे तू, मी लाटते. तर नानीने लाटायला घेतलं. त्यानंतर मी म्हटलं नानीला मी भाजते, तुम्ही लाटून घ्या, आणि मी लाटायला गेले. नानीने खूप सारे असे छोटे 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 नैवेद्याचे जे पोळी असतात त्या तयार केल्या. आणि नानी सांगत होती आम्ही देखील असं करत होतो, असं केलं, नैवेद्याला एवढे एवढे करायचे, नंतर सगळ्यांना जेवण्यासाठी एवढे करायचे, हे सगळं सांगत होती. इकडं मी भाजण्यासाठी तयारी केली होती सगळी. मम्मीचे अधूनमधून तिचं काम चालू होतं, लुडबुड की कपडे धुवायचे. त्यानंतर मी एक एक करून
सगळे नैवेद्य भाजले. आम्ही दरवर्षीप्रमाणे जेव्हा गणपती आमच्याकडे येतो त्यावेळी सत्यनारायणची पूजा ही असते. लास्ट टाईम माझ्याकडे माझी आई होती, त्यावेळी तिला पॅरालिसिस झाला होता. तर माझ्याकडे तिला मी ठेवून घेतलं होतं. त्यावेळी लास्ट गणपतीला माझी आई होती माझ्याकडे. आता ती गावी आहे, पण यावर्षी देखील आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली. देवाच्या कृपेने ती बरी झाली आहे. आणि तर अशा प्रकारे मी छोटे छोटे नैवेद्य होते ते भाजून घेतले होते. सत्यनारायणची पूजा घातली की एक घरात प्रसन्न वातावरण होतं आणि आपण जी इच्छा व्यक्त करतो ते सत्यनारायण महाराज पूर्ण करतात, असं एक आमचा समज आहे. आणि नक्कीच त्याचा प्रसाद मिळाला की आम्हाला देखील समाधान वाटतं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी सत्यनारायणची पूजा घालतो. अशा प्रकारे हे भाजून घेतल्या मी. त्यानंतर पोळ्या भाजायला घेतल्या एक 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 करून. त्यानंतर पोळी फुगतच नव्हती, शेवटी फायनली फुगली थोडीशी. दुसरी पोळी घेतली कारण हॉलमध्ये बसल्यामुळे सारखं मला तिकडे जाऊन आणावी लागत होती आणि त्याप्रमाणे भाजावी लागत होती. तर खूप छान प्रकारे असं मैद्याच्या पोळ्या केल्या त्या पण छान होतात, पण आणि गव्हाच्या पोळ्या देखील करतात. त्यानंतर नानीला म्हटलं तवा बंद करते, म्हणजे गॅस बंद करते आणि लाटून घेते पटापटा आणि मग भाजायला घेते. आणि मी पटापटा लाटायला सुरुवात केली. म्हणजे असे मी एक 6-7 लाटले असतील पटापटा. आणि त्यानंतर श्रद्धा आली. श्रद्धा म्हटली मी भाजून घेते, तू लाटून दे मला पटपट. मग कंटिन्यू आमचं हे झालं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप गडबड असते. सगळं पुरण करा, त्याचं पीठ मळा आणि त्याची आमटी करा, हे सगळं खूप काम असतं त्याचं. त्यामुळे थोडा वेळ जास्त जातो आणि खूप जणांचं जेवण होतं. ते ॲक्च्युली जेवणासाठी पण बनवायच्या होत्या. त्यामुळे ॲटलिस्ट आमची 12-13 माणसं असतील की त्यांच्या सगळ्यांसाठी जेवण हे बनवायचं होतं. त्यामुळे पुरणाचं पीठ पण जास्त होतं आणि त्यामुळे बनवण्यासाठी वेळ लागणार होता. त्यानंतर माझा वैशू आला आणि दिदू आली, सगळे जॉईन झाले. त्यानंतर मम्मी म्हटली आता तू थांब, मी करते, त्या दिदूला घे. तर मम्मीने घेतलं लाटण्यासाठी. दिदू माझी बघत होती की सगळे काय करतायत, हे तिच्यासाठी सगळं नवीन होतं आणि ती प्रत्येक गोष्टीचं असं क्युरियोसिटीने बघते. इकडे श्रद्धा पोळी लाटत होती, पुरणपोळी लाटली. हे माझ्या वैशूने व्हिडिओ केलेला आहे. नंतर मामी पण आली. मामी म्हणली मी प्रसाद करते रव्याचा, कारण सत्यनारायण महाराजसाठी आपण रव्याचा प्रसाद आणि पंचामृत करत असतो. परत नानीकडे ते पोळपाट्याने लाटणं गेलं की मी लाटते, तू दिदूला घे. दिदू माझी क्युरियोसिटीने बघत होते. एवढ्या साऱ्या पोळ्या लाटल्या होत्या. वैशूला देखील म्हणजे खूप आवडतो. तर सगळ्यांनी लंच केलं. पुरणपोळ्याचं नैवेद्याचं आपण ताट काढून ठेवलं होतं. आवडला असेल व्हिडिओ, आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.